हॅलो नमस्कार मंडळी, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका न्यू व्लॉगमध्ये। तर आज आहे उंदरी म्हणजे उंदीर मामाला स्पेशली नैवेद्य दाखवला जातो। बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज बनवतात उंदरी दिवशी, पण आम्ही नॉनव्हेज नाही बनवत, म्हणजे गणपतीत आम्ही नॉनव्हेज खात पण नाही। तर इथे मी भजी बनवते, म्हणजे कांदा भजी बनवते उंदीर मामाला नैवेद्य दाखवण्यासाठी। तर इथे चपात्या वगैरे आमचं चाललंय, जाऊबाईचं आणि माझं सगळं स्वयंपाक करायचं काम। तर आमचा मस्त आरती झाली, नैवेद्य दाखवून आरती झाली आणि ते आम्ही जेवायला बसलो होतो। तर मस्त फॅमिलीसोबत जेवण केलं आम्ही। काहीतरी झालंय मम्मा ही भाजी कुठली आहे? ती पनीरची भाजी आणि गुलाबजामुन आणि चपाती खायला। तर काय मेनू होता हे आवीने तर सांगितलंय, तरी पण मी परत एकदा सांगते। कारल्याची भाजी होती, मटार पनीरची भाजी आणि कांदा भजी, वरण भात, चपाती आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन होता। इथे सहपरिवार आम्ही जेवत होतो मस्त असं। तर इथे मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ कंटिन्यू ठेवला आहे गौरी आगमनाचा। तर इथे गौरी आगमनासाठी जी लागणारी तयारी आहे ती आम्ही इथे टेरेसवर करत होतो। आमच्या मुली रांगोळी घालत होत्या आणि मी आणि माझी जाऊबाई बाकीचं सगळं आवरत होतो। इथे आपल्या गौराईचं आगमन होते, आपल्या लक्ष्मीचं आगमन होते। सुख शांती समृद्धी घेऊन आपली लक्ष्मी घरात येते। इथे माझ्या जाऊबाई त्यांना ओवाळून घरात घेत आहेत। इथे गौराई गणपती बाप्पांच्या बाजूला विराजमान झालेल्या आहेत। तर खूप भारी वाटत होतं, मस्त असं फील वाटत होतं। गौराई माहेरी आलेली आहे। तर गौराई माहेरी आले, गोडाधोडाचं जेवण तर झालंच पाहिजे। तर आम्ही ते पोळ्या बनवत होतो दुसऱ्या दिवशी नैवेद्यासाठी गौरीच्या। तर दुसऱ्या दिवशी वौशे देखील होते। वौशे बऱ्याच लोकांना माहिती आहेत, माहिती देखील नसतात। तर इथे रात्रीच आम्ही पोळ्या करून ठेवल्या, कारण दुसऱ्या दिवशी शक्य नव्हतं, कारण कोण ना कोण येत होतं गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। तर आम्ही जेवण वगैरे केली आणि रात्रीच पोळ्या करून ठेवल्या आणि सगळे मिळून केल्यावर पटकन होतं असं, म्हणजे एकाचे 2 हात लागले ना कामाला तर पटकन होतं। तर इथे आम्ही छान अशा पोळ्या बनवून घेत होतो। ते छान असं नैवेद्याचं ताट केलेलं आहे। पोळी आहे, परत पोळीचं सार आहे, बटाट्याची भाजी आणि पापड, असं छान नैवेद्य दाखवला आम्ही गौरीचा। आणि नंतर मग जाऊबाईने मी वौशाची तयारी करायला घेतली। तर वौशी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात। आमच्या इथे आम्ही म्हणजे आम्ही राहतो ठाण्यात, पण आम्ही बेळगावचे आहे। तर बेळगाव पद्धतीने आम्ही वौसे पुजवतो। तर बऱ्याच ठिकाणी असं वेगवेगळ्या पानामध्ये वौसे पुजवले जातात। तर इथे आम्ही हळदीच्या पानामध्ये वौसे पुजवतो। तर इथे पहिले जे 5 वौसे आहेत म्हणजे ते आम्ही पानविड्यामध्ये पुजवले आणि बाकीचे हळदीच्या पानामध्ये। हे वौसे विषम संख्यामध्ये पुजवले जातात, 5, 11 किंवा 21। तर इथे आम्ही 21 वौसे पुजवलेत। आणि गावी कसं असतं, प्रत्येकाच्या घरी गणपती असतो, 5, 11 गणपतींना असं ठेवून येतात नेऊन वौसे। तर इथे तसं नाही, इथे सिटीमध्ये कसं असतं, सगळ्यांच्या घरी गणपती असतोच असा नाही, मोजक्याच घरी गणपती बाप्पा असतो। आणि आम्ही पण जात होतो 5 गणपती करून येत होतो। कोरोना होता त्यावेळेस मग आम्ही बंद केलं होतं। मग आता पण आम्ही नाही जात, म्हणजे काहीकांना माहिती असतं, काहीकांना माहीत नसतं, पण ते कशाला
म्हटलं मग आपल्याच गणपती बाप्पाला ठेवू आपण वौसे. आणि घरातील वडीलधाऱ्यांना खास कर मिस्टरांना दिले जातात. मिस्टरांना वौसा देऊन पाया पडला जातो. तर आम्ही अशा पद्धतीने आमचे वौसे पार पडले आहेत. तर हा आजचा व्लॉग इथेच एंड होतोय. तर हा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.